या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमानाचा 6वा अध्याय काढू. 26 वचन, योहान शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 26 वचन वाचूया आपण. येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही चमत्कार पाहिले यामुळे तुम्ही माझा शोध करता असे नाही, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला यामुळे शोध करता. ओके, नाव आजचं वचन जे आपण बघत आहोत ते योहान शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि त्याचं 26 वचन आपण पाहत आहोत. या ठिकाणी बायबल सांगतं का ख्रिस्त लोकांसंगती बोलतोय आणि त्यांना तो सांगतोय का तुम्ही चमत्कार पाहिला यामुळे तुम्ही माझा शोध करत नाही, तर तुमचं पोट भरल्या जातं किंवा तुम्हाला अन्न मिळतं म्हणून तुम्ही माझा शोध करत आहेत. समजत्या ठिकाणी. आणि याच आधारावर आज परमेश्वर आम्हाशी बोलणार आहे. त्याचं अंतरात्मा आम्हाला काय सांगत आहे हे आज आम्हाला या ठिकाणी कळणार आहे. या ठिकाणी आपण बघतो का ख्रिस्त त्याच्या हृदयातली जी काही गोष्ट आहे त्या लोकांबद्दल किंवा त्याचे विचार त्या लोकांबद्दल तो या ठिकाणी प्रगट करतो. आणि तो या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही चमत्कार पाहिला यामुळे नाही तर कशामुळे येत आहेत? तृप्त होण्यासाठी, जेवणासाठी येतात. कशासाठी येत आहेत? जेवणासाठी. जर याच्या पहिलेही आपण जर रीड केलं, या शास्त्र भागच्याही अगोदर आपण काही अध्याय रीड करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता आपण रीड नाही करणार पण मी तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करेल की प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारचे उद्गार आपल्या मुखातून का काढतोय, का तो असं म्हणतोय या ठिकाणी का तुम्ही पोट भरण्यासाठी येत आहे, तुम्ही पोटाची भूक पूर्ण करण्यासाठी येत आहे, तुम्ही देवाच्या गौरवासाठी येत नाही. समजत्या ठिकाणी. काय त्यांनी शब्द उद्गारले या ठिकाणी का तुम्ही चमत्कार पाहिला किंवा चमत्कार पाहण्यासाठी येत नाही. यस, मी पुन्हा रीड करतो का चमत्कार पाहिले यामुळं तुम्ही माझा शोध करिता असे नाही. तर कशामुळे तुम्ही माझा शोध करता? भाकरी खाऊन तृप्त होण्यासाठी, भाकरी खाण्यासाठी. कशासाठी? भाकरी खाण्यासाठी. कारण याच्या पहिले प्रभूंनी खूप मोठा चमत्कार त्या ठिकाणी केला होता. बायबल सांगतं 6व्या अध्यायामध्ये का त्यांनी 5000 लोक या लोकांना प्रभूंनी अन्न पुरवलं होतं. 5000 लोकांना प्रभूंनी काय पुरवलं होतं? अन्न. बायबल सांगतं 5000 पुरुष, स्त्री आणि लेकरं यांचं वर्णन केलेलं नाहीये. आणि म्हणून असं म्हणतात की त्याही पेक्षा अधिक लोक होते का प्रभूंनी दैवीरित्या त्यांना अन्न पुरवलं होतं. मासे आणि भाकरी. आणि प्रभूने हा चमत्कार केला होता. मत्तयमध्ये, मार्कमध्ये, लूकमध्ये, योहानमध्ये 4 पुस्तकांमध्ये 5000 लोकांना प्रभूने जे अन्न पुरवलं होतं याचं वर्णन केलेलं आहे. 5000चा जो उल्लेख येतो 4 पुस्तकात आहे. कोणकोणत्या? मत्तय, मार्क, लूक, योहान. 4 पुस्तकांमध्ये प्रभूने 5000 लोकांना जीवन दिलं याचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी जसं आपण बघतो की प्रभू असं का म्हणला, त्याच्या मागचं कारण असं होतं की पहिले जस्ट लोक प्रभूच्या मागे यायचे, प्रभूचा उपदेश ऐकायला यायचे. प्रभूचा उपदेश का येशू ख्रिस्त वचन सांगायचा, वचनची फोड करून सांगायचा आणि मग लोकांना वचन कळायचं कशा प्रकारे आम्हाला गोष्टी केल्या पाहिजेत, काय आम्हाला केलं पाहिजे, काय आम्हाला नाही केलं पाहिजे याचं वर्णन येशू ख्रिस्त फार चांगल्या प्रकारे लोकांना शिकवायचा. आणि म्हणून दिवसेंदिवस त्याच्या मागे लोकांची गर्दी वाढली. पण बायबल सांगतं की ज्यावेळेस लोक उपदेश ऐकायचे 2-2, 3-3 दिवस लोक त्याच्या मागे चालायचे. सकाळी उपदेश ऐकायला बसायचे, कधी संध्याकाळ व्हायची त्यांना कळत नव्हतं. ते लोक निस्वार्थीपणे प्रभूकडे यायचे, कोणतं स्वार्थ घेऊन प्रभूकडे येत नव्हते. फक्त एकच इच्छा असायची का प्रभूंनी आम्हाला पित्याचे मार्ग शिकवावे. आणि म्हणून लोक यायचे आणि लोक निस्वार्थी पणामुळे यायचे. आणि प्रभू पाहायचा काय दिवसभर या ठिकाणी बसलेत, दिवसभर माझं वचन ऐकतात आणि मग संध्याकाळ झाली, आता हे कधी आपल्या गावाला जातील आणि जास्त गावाला पोहोचले त्यांना जेवण भेटेल का, त्या टायमाची उतार शाळा चालू असेल का, हॉटेल चालू असतील का, आणि मग जर यांना जेवण नाही भेटलं तर. आणि म्हणून प्रभूला त्यांचा कळवळा यायचा आणि म्हणून दैवीरित्या परमेश्वर त्यांना अन्न द्यायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतं या ठिकाणी का जे पहिले लोक त्याच्या मागे यायचे, कोणा मागं? येशू मागं. कशासाठी यायचे? उपदेश ऐकण्यासाठी. कशासाठी? उपदेश ऐकण्यासाठी किंवा बरं होण्यासाठी यायचे. पण या ठिकाणी डायरेक्ट प्रभू आपले शब्द बदलतोय. तो काय म्हणतोय का तुम्ही चमत्कार पाहिले यामुळे येत नाही, तुम्ही कशासाठी येता? भाकरी खाऊन तृप्त होण्यासाठी, जेवणासाठी येता. म्हणजे प्रभूला या ठिकाणी आम्हाला असं म्हणायचंय का पूर्वी ज्यास तुम्ही यायचे उपदेश ऐकायला यायचे, पूर्वी ज्यास तुम्ही यायचे चमत्कार पाहण्यासाठी आणि हे पाहण्यासाठी यायचे का खरंच तारणारा आलेला आहे. पण आता जे तुम्ही माझ्या मागे येता, तुम्ही माझ्या मागे येत नाही, तुम्ही फक्त मासे आणि भाकरी भेटतात म्हणून या ठिकाणी येत आहात.
समजते काय ठिकाणी का ख्रिस्त आपल्या अंतःकरणातली गोष्ट प्रगट करतोय त्या लोकांना तो सांगत आहे का तो म्हणतो का कदाचित तुम्हाला गर्दी पाहून तुम्हाला वाटेल का तुम्ही मला इम्प्रेस करताय, पण ही गर्दी पाहून मी इम्प्रेस होत नाही, कारण मला माहीत पडलंय का तुम्ही बापाचं राज्य तुम्हाला कळावं किंवा मी तारणारा आहे का मी देवाचा पुत्र आहे हे समजावं म्हणून तुम्ही येत नाही. तुम्ही कशासाठी येता? जेवण करण्यासाठी. जेवणासाठी. समजतंय का या ठिकाणी त्याची तळमळ कुणाची? ख्रिस्ताची. त्यांनी काय शब्द वापरले पहिले 26व्या वचनामध्ये? चमत्कार पाहिला यामुळं तुम्ही माझा शोध करिता असे नाही. मग तुम्ही म्हणताल चमत्कार पाहायचा म्हणून प्रभूकडे यायचं का? प्रभूला तसंही म्हणायचं नाही, येशूला तसंही म्हणायचं नाही की तुम्ही चमत्कार पाहण मग माझ्याकडे या. तर प्रभूला असं या ठिकाणी म्हणायचं आहे का चमत्कार म्हणजे काय, का त्या चमत्काराद्वारे तुम्हाला कळावं का हा कोणी साधारण व्यक्ती नाहीये, तर हा देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र, प्रिय ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का मीनिंग? काय शब्द वापरला त्यांनी? चमत्कार पाहता यामुळे तुम्ही येत नाही. तुम्ही भाकरीसाठी येता. कशासाठी येता? भाकरीसाठी. मग आपण याचा दुसरा अर्थ घेऊ. आपण याचा काय अर्थ घेऊ? दुसरा कोणता? का मग प्रभूकडे कशासाठी जायचं? चमत्कारासाठी. कारण देवच म्हणतो की तुम्ही चमत्कारासाठी येत नाही, मग आपण कशासाठी गेलं पाहिजे? त्याचा अर्थ तसाही होत नाही. म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय का प्रभू जर असं म्हणतोय का तुम्ही चमत्कार पाहिले म्हणून येत नाही, मग प्रभूला असं नाही म्हणायचं का चमत्कार पहा मग या. प्रभूला असं म्हणायचंय का या चमत्काराद्वारे तुम्हाला खात्री व्हावी का मीच तो मसीहा आहे, मीच तो तारणारा आहे, ज्याचा उल्लेख जुन्या संदेष्टांनी जुन्या करारामध्ये केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते का ठिकाणी का प्रभूला म्हणायचंय का तुम्ही त्याला शोधा, त्याची ओळख करून घ्या, फक्त दैहिक इच्छा पूर्ण करण्यासाठी येऊ नका. कारण ते लोक चमत्कारासाठी किंवा प्रभू तारणारा आहे, हाच तो देवाचा पुत्र आहे किंवा याच्याच बद्दलची भविष्यवाणी झाली हे ऐकण्यासाठी, हे पाहण्यासाठी येत नव्हते. कशासाठी येत होते? पोट भरण्यासाठी. का चांगली मेजवानी भेटती, उत्तम जेवण भेटतंय आणि म्हणून त्याच्या मागे गर्दीची गर्दी वाढायला लागली. आणि म्हणून देवाने आपल्या हृदयातली गोष्ट त्यांना प्रगट केली का ऐकून घ्या, तुम्ही हे समजू नका काही गर्दी पाहून मी खुश होईल. मी गर्दी पाहून इम्प्रेस होणारा नाहीये, तुमचं अंतःकरण जाणून मी इम्प्रेस होणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय का? कदाचित शिष्य खुश झाले असतील का गर्दी वाढली, आमची मिनिस्ट्री वाढायला लागली, पण ते म्हणतो गर्दी पाहून मी खुश नाही होत. तुमचं अंतःकरण ज्यावेळेस देवाच्या मार्गाने चालेल त्यावेळेस मी खुश होणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आठ चाललंय. समजतंय इथपर्यंत का परमेश्वर हृदय प्रगट करतोय. तो म्हणतो गर्दी पाहून मी इम्प्रेस होत नाही, तुमची स्पिरिच्युअल लेवल काय आहे हे पाहून मी इम्प्रेस होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो का तुम्ही त्या नाशवंत आणण्यासाठी येऊ नका. असं लिहिलंय पुढं. रीड करूया आपण. रीड कर 27 अर्धच वचन रीड कर मी सांगतो. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, पुढं तर सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न ज्या मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल. काय लिहिलं? नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न. सर्व काळच्या जीवनासाठी टिकणारे अन्न म्हणजे प्रभूला म्हणतोय का जे मासे आणि मी जी भाकर दिली, तुम्ही व्याकुळ होते, तुमच्याकडे जेवण नव्हतं म्हणून मी ते जेवण दिलं होतं, पण तुम्ही आता मेन जेवण जे म्हणजे प्रभूचं वचन आहे, जे प्रभूचे मार्ग आहेत ते नाही घेत. तुम्ही कशासाठी आले? फक्त पोटाच्या भाकरीसाठी. आणि म्हणून देव त्यांना ताकीद देतोय का प्लीज हुशार राहा, का तुमची कपट युक्ती माझ्या पुढे चालणार नाही. समजताय का? देवाला म्हणायचं का गर्दी पाहून मी इम्प्रेस होत नाही, तुला चर्चला आलेला पाहून मी इम्प्रेस होत नाही, तू कितपर्यंत माझ्या मार्गात चालतो आणि किती वचनाची अंमलबजावणी करतो त्याद्वारे मी इम्प्रेस होणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय का? का देवाला आपण असं इम्प्रेस करू शकत नाही का मी फिजिकली प्रेझेंट आहे, पण ते म्हणतो स्पिरिच्युअली किती तू माझ्यात आहे ते मला अत्यंत महत्वाचं आहे. समजलंय इथपर्यंत? ह्याद्वारेच परमेश्वर म्हणतो का जसं त्या काळात होतं. कोणत्या काळात? यास प्रभू येशू या पृथ्वीवर होता, यास प्रभू येशू या पृथ्वीवर होता त्यावेळेसची स्थिती आहे, त्यावेळेसची ही स्थिती आहे. आणि प्रभूंनी या वचनाद्वारे ज्यावेळेस मी वचन एवढं वाचलं, लॉर्डनी सेम माझ्या हार्टला त्या वचनाद्वारे खूप प्रेरणा दिली, भरपूरशा गोष्टी सांगितल्या आणि त्याच गोष्टी मला इथून पुढे तुम्हाला सांगायच्या आहेत. का प्रभू येशूने सांगितलं का जे त्या काळात होतं ना अजूनही ते बदललेलं नाही. जसं त्यावेळेस लोक पोट भरण्यासाठी मस्कडे येत होते, आजही लोक जे मस्कडे येतात ना त्यांच्या दैहिक इच्छा पूर्ण करण्यासाठीच येतात.
मला ओळखण्यासाठी मी तारणारा आहे म्हणून येत नाही. समजतंय का? आजही पुष्कळ लोक प्रभूकडे येत आहेत, गर्दीची गर्दी येते. मी म्हणलो प्रभू ठीक आहे, तुझं कार्य चाललंय, तुझा गौरव होतोय, संजीवनाची लाट वाहती, पण ते म्हणतो दिसायला दिसतंय, पण आत्मिक कंडिशन काय आहे ही तुला मला सांगायची आहे. समजतं इथपर्यंत का? लिटरली या वाचनाद्वारे परमेश्वरांनी भरपूरशा गोष्टी सांगितल्या. तो म्हणला का अजूनही काही बदललेलं नाहीये, सेम त्याच गोष्टी चालू आहेत ज्या त्या काळात चालू होत्या. आजही लोक माझ्या मागे येत नाही. आजही लोक आपल्या व्यक्तिगत गोष्टींसाठी माझ्या मागे येतात. असं खूप कमी आहेत का जे माझ्या वचनाला पाहून, माझ्या मार्गाला पाहून माझ्या मागं येत आहेत. मग मला पुन्हा एक प्रश्न आला का प्रभू तूच म्हणतो अहो कष्ट करियो भार कंता जना हो मजकडे, मी तुम्हाला विसावा देतो. मग प्रभू तू असं का म्हणतो? मग देवाला पहिले खाऊ घालायचं मग खाल्लेलं काढायचंय का? नाही, तसंही नाहीये. मग देवा तू का म्हणतो असं अहो कष्ट करी भार कंता जना हो मजकडे, मी तुम्हाला विसावा देतो? तूच बोलवतो आणि आल्यावर तूच म्हणतो का नाही तुम्ही स्वार्थी आहात? देव म्हटला मी ज्यांच्याबद्दल बोललो ना अहो कष्ट करियो भार कंता जना हो, ते नवीन लोक आहेत. ते नवीन लोक आहेत. नवीन लोकांबद्दल हा उपदेश नाही. नवीन लोकांसाठी हा उपदेश नाही. तर हा उपदेश मी त्या लोकांसाठी देतो प्रभू म्हटला की जे ऑलरेडी ज्यांनी मला ग्रहण केलेलं आहे, जे स्वतःला ख्रिस्ती मानतात, जे स्वतःला विश्वासधारी मानतात, जे म्हणतात की नाही आता आम्ही प्रभूमध्ये आलेलो आहोत. पण ते म्हणतो का तुमचं येणं जसे सुरुवातीला आले होते त्याच्या पलीकडे बदललं नाही. सुरुवाती मजकडे आले तुम्ही, एक गरज होती म्हणून, पण अजूनही तुमची गरज काही भागत नाही. समजताय का? प्रभू म्हणला का? प्रभू म्हणलं का? तर प्रभू म्हणला 2 कॅटेगरी बनव. किती कॅटेगरी? 2. नवीन लोकांसाठी हे वचन लागू नाही. तर नवीन लोकांसाठी परमेश्वर आमंत्रण देतो का तुम्हाला जे काही पाहिजे बिंदास मजकडे या. तुम्हाला जे काही पाहिजे बिंदास तुम्ही मजकडे या, मला मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण जे ऑलरेडी प्रभूत आहे, ज्यांनी प्रभूला ग्रहण केलं, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला, देव म्हणतो का तुमची अजूनही विनंती बदलत नाही. विनंतीचा अजेंडा बदलतो पण विनंती नेहमीच राहते. तुम्ही अजूनही माझा शोध करत नाही, मी काय आहे हे समजून घेत नाही. तुम्ही येता पण फक्त स्वतःची इच्छा किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत तेवढं सॉल्व्ह व्हावं त्यासाठी प्रभूकडे येता. त्याच्या पलीकडे तुम्ही देवाला शोधण्याचा, ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून लोकांचं जीवन ज्या प्रकारे आशीर्वादित झालं पाहिजे ते होत नाही. समजतंय? आपण येतो, देवाची इच्छा आहे का आपण त्याला ओळखावं, म्हणजे आपल्याला कळलं कारण मी पेशंट नाही, मी डॉक्टर होऊ शकतो. आणि एकदा का मी डॉक्टर झालो मग मला पुन्हा दुसऱ्या डॉक्टरची गरज पडणार नाही. आलेल्या समस्याला मला कळलं का मला कशी मात द्यायची आणि कसं बरं व्हायचं. आणि जस्ट मी एकदा का डॉक्टर झालो, मी फक्त स्वतः नाही मी इतरांनाही बरं करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण एका पेशंटच्या पुढे जातच नाही. आज काही त्रास झाला का प्रभूकडे जायचं, गोळी घ्यायची, बरं व्हायचं का थेट दुसरा तास आला का मगच प्रभूला शोधायचं. समजतं या ठिकाणी? म्हणून हे वचन आम्हालाही लागू आहे. कधी म्हणतो ज्या प्रकारे ते लोक मला शोधत नव्हते त्यांची गरज शोधायची, आजही लोक मी तारणारा आहे, मी देवाचा प्रिय पुत्र ख्रिस्त आहे किंवा मी जीवनाचा मार्ग आहे म्हणून लोक माझ्याकडे येत नाही. तर अजूनही पुष्कळशे लोक जे ऑलरेडी प्रभूत आहे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच मजकडे येतात. आणि म्हणून देवाचं हृदय खिन्न आहे. तो म्हणतो की तुझा प्रार्थनेचा अजेंडा आता बदलला पाहिजे. तुला काय पाहिजे तुझ्या मागण्या अगोदर मला माहीत आहे. आणि म्हणून देव मत्तईमध्ये म्हणतो तुम्ही काय खावं काय प्यावं याची काळजी करू नका. तर प्रथम काय शोधा? देवाचं राज्य, म्हणजे त्याच्याबरोबर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. पण तुम्ही स्वार्थ हेतून मजकडे येता, तुमचा हेतू काही बदलत नाही. मग तुमच्यामध्ये आणि नवीन लोकांमध्ये काय फरक आहे? समजतंय का? आपण सर्व येशूमध्ये आहोत का? आहोत. येशूचा स्वीकार केलाय का? केलाय. सर्वांनी येशूचा स्वीकार केलाय, सर्वांनी त्याला ग्रहण केलं. पण ते म्हणतो तोही नवीन व्यक्तीसारखं रडत बसतो आणि तोही जुना असून नवीन व्यक्तीसारखंच रडत बसतो. तोही त्याची मागणी मागत बसतो आणि तोही तुझी मागणी मागत बसतो. तोही त्याचा देहाचं सांगत बसतो आणि तोही तुझी देहाची इच्छा प्रगट करतो. दोघांमध्ये फरक काय? समजतं का ठिकाणी? नवीन व्यक्तीमध्ये आणि जो प्रभूमध्ये आला त्याच्यात अजून फरक झालेला नाहीये. का फरक होत नाही?
त्याचं कारण एकच आहे का त्यांनी प्रभूला शोधलेलं नाहीये. ते प्रभूकडे आले फक्त स्वतःच्या गरजेपुरतं, गरज पूर्ण झाली मग फक्त प्रभूमध्ये राहिले थोडं पुरतं, जास्त प्रभूमध्ये पुढं गेले नाही. आणि म्हणून वारंवार त्रास येतात, संकट येतात आणि देव म्हणतो का अशा लोकांचा मला वीट येतो. कारण त्यांना गरज लागली त्यावेळेस ते माझा शोध करतात, गरज पूर्ण झाली पुन्हा त्यांना वेळ भेटत नाही. पण बायबल सांगतं, येशू योहानमध्ये असं म्हणतो का मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाची भाकर आहे. जो मजमधून खाईल त्याला पुन्हा भूक लागणार नाही, जो मजमधून पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. म्हणून तो म्हणतो की तुम्ही मी काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करा, माझे मार्ग काय आहेत ते स्वीकारण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या जीवनात कधी त्रास संकट वर्चस्व करणार नाही, तर तुम्ही इतरांचं दुःख आनंदात बदलतात, तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये आनंद उत्पन्न करतात. या प्रकारची इच्छा परमेश्वराची आम्हामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? स्वार्थ बंद झाला पाहिजे. आता बिझनेस हेतूनी प्रभूकडे आलं नाही पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी किंमत मोजली, त्यांनी आम्हावर प्रेम केलं आणि म्हणून आपण याच्यावर प्रेम करावं आणि याच उद्देशाने प्रभूच्या पायापाशी आपण बसलं पाहिजे. का प्रभू तुझं हृदय काय आहे, तुझी इच्छा काय आहे ती मला समजायची, मला तुझ्या मार्गात चालायचंय. ते म्हणतो अशी तर कधी प्रार्थना कर, तुझी प्रार्थना फिक्स आहे पण प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे. लहानपणापासून तुझे प्रॉब्लेम ऐकले तर म्हातारा हुसपर्यंत तुझे प्रॉब्लेम काही बंद झाले नाही. पण जर तू जीवनाची भाकर घेतली असती तर कधीच तू कोणत्या त्रासासाठी रडला नसता. समजतंय का या ठिकाणी? यस, लिहिले तसं. योहान काढा, योहान 6 आणि घरी देखील हा अध्याय रीड करा. प्रभू त्याचं अंतःकरण योहानाद्वारे प्रगट करतोय. काहीच फरक नाहीये त्या काळामध्येही आणि आजच्या काळामध्ये. पण देवाची इच्छा आहे का फरक व्हावा, कारण प्रभू यायचा वेळ अत्यंत जवळ आहे. म्हणून योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं आपण या ठिकाणी 34 आणि 35 रीड करूया. 34 आणि 35 रीड कर. यावरून ते त्याला म्हणाले, हे प्रभू, ती भाकर सर्व का आम्हाला दे. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तर कधीही भुकेला होणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तानेला होणार नाही. ओके, समजतं या ठिकाणी. जो मजकडे येतो, कोणाकडे येतो? प्रभूकडे. मग लोक प्रभूकडे नव्हते आले का? आले होते. पण तरी पण देव काय म्हणतो, जो मजकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही. ते तर ऑलरेडी प्रभूकडे आले होते. मग प्रभू असं का म्हणतोय? याची आत्मिकता आहे, याचा आत्मिकता आहे. जसं मी पहिले पण सांगितलं का तुम्ही शारीरिकरित्या चर्चला येता याच्याशी प्रभूला घेणं नाही, पण तुम्ही किती आत्मिक भूक बाळगून येता याच्याशी प्रभूला घेणं आहे. समजतंय का? लोक ते येशूकडेच आले होते. इथे त्यांनी काय शब्द वापरले का जो कोणी मजकडे येतो. मग ते लोक नव्हते आले का? आले होते, पण ते वचनासाठी आलेले नव्हते, ते देवाच्या मार्गासाठी आलेले नव्हते. पण जो कोणी त्याचं वचन ग्रहण करण्यासाठी, त्याचा मार्ग आपण्यासाठी, त्याचा मार्ग शिकण्यासाठी येतील अशा लोकांनाच ती भाकर भेटल. आणि एकदा का ती भाकर मिळाली तुम्ही 100% तृप्त केले जाल आणि तुम्हाला कधी भूक लागणार नाही. पण तुम्ही इतरांची भूक भागवाल आणि तुम्हाला प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजताय का? एकदा का तुम्हाला हे वचन कळालं मग तुम्ही प्रॉब्लेमॅटिक पर्सन राहणार नाही, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे लोक बनतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी पुढे सांगतो की आपण ज्या प्रॉब्लेम मध्ये होतो, पण जर आपण येशूकडे आलो, येशूला समजलं तर आपण अधिक प्रॉब्लेम मध्ये राहणार नाही, तर देवाच्या कृपेने आपण इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करू. हालेलुया. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की ती भाकर आपण घ्यावी, ते पाणी आपण प्यावं, म्हणजे प्रभूचं वचन. प्रभूला आपण शोधावं, प्रभूला फक्त मर्यादित आपण बघू नये, तर परमेश्वर काय आहे ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जसे वचन मी वाचत होतो का लॉर्ड म्हणला की आपल्या लोकांमध्ये प्रकाश पडणं खूप गरजेचं आहे. आणि मग वेगवेगळे प्रश्न माझ्या मनात येत होते का मी म्हटलं प्रभू संजीवनाची लाट वाहती, मीटिंगवर मीटिंग चालू आहेत, चर्चवर चर्च ओपन होत आहेत, प्रत्येक ठिकाणी तुझा गौरव चालू आहे, गर्दीवर गर्दी आहे. ते म्हणलं थांब, त्यांच्या अंतःकरणात काय आहे तुला मी ते प्रगट करतो. त्यांच्या अंतःकरणात काय मी तुला प्रगट करतो. गर्दीवर गर्दी येते पण ती माझी इच्छा ऐकण्यासाठी येत नाही. कुणी यासाठी येतं, कुणी आजारी आहे, कुणाचं लग्न होत नाही, कुणाला पोटचं फळ होत नाही, कुणाला जॉब भेटत नाही, कुणाचं घराचं वातावरण शांत नाही,
कुणाची केस चालू आहे, कुणाचा फ्रॉड झाला आहे, कुणाचे काही ना काही वाद आहेत. प्रत्येक जण काही ना काही समस्या घेऊन येतोय, पण असा एकही नाहीये का जो माझा मार्ग ऐकण्यासाठी येतोय. यस, आपण बघतोय गर्दीची गर्दी आहे, मीटिंग्सवर मीटिंग चालू आहे, आणि संदेश कोणता आहे? तारणाचा. संदेश कोणता आहे? आरोग्याचा. पण ते म्हणतो असं कोणच नाही का जे माझी इच्छा ऐकू इच्छितो, माझ्या मार्गात चालण्यास इच्छितो? का? कारण तुम्ही एकच गोष्ट घेऊन येता का प्रभू हे प्रॉब्लेम्स आहेत आणि तिथून मला बाहेर काढ. समजतंय का? ज्या वेळेस मीटिंग्स आपण बघतो 90% मीटिंग कशावर असतात? आरोग्य, चमत्कार, करणीचे प्रकार. त्याच्यामध्ये 100% जे लोक असतात, 80% लोक जे ऑलरेडी प्रजांनी प्रभूला परिधान केलं ते आहेत. 20% नवीन लोक आहेत. आज ठिकठिकाणी मीटिंग स्पेस चालू आहेत. 80% लोक ज्यांनी ऑलरेडी प्रभूला ग्रहण केलेलं आहेत, आणि 20% लोक त्याच्यामध्ये किती आहेत? नवीन आहेत. नवीन बद्दल प्रभू बोलत नाही. पण जे 80% लोक आहेत, किंवा 70 पकडा किंवा 60% पकडा, ते म्हणतो त्यांचं काय? तुमची विनंती काही बदलत नाही, तुम्ही अजूनही मला शोधत नाही, आणि म्हणून प्रत्येक क्रुसेडमध्ये तुम्ही नेहमी मला भेटता का? हे प्रभू मला बरं कर. त्याच्या पलीकडे तुझी विनंती नसते. समजतंय का? पहा, लोक प्रे करताना तुम्हाला दर क्रुसेडमध्ये तेच लोक 30 प्रे करताना दिसतील, फक्त विनंती दरवेळेस वेगवेगळी असते. समजतंय का? देव या गोष्टीमुळे खुश नाहीये. ते म्हणतो का अशी लोक मला पाहिजेत का जे माझं हृदय काय आहे, माझी इच्छा काय आहे, मी त्यांना कोणत्या हेतूने माझ्यात निवडलं हे समजण्याची इच्छा त्यांच्यात हवी. ही प्रभूची इच्छा आहे. समजतंय का? बायबल सांगतं का जोपर्यंत मी एखाद्याला निवडत नाही, कोणी प्रभूकडे येऊ शकत नाही. मग जर प्रभू तुम्हाला निवडतो, असंच निवडतो का काही योजनेने निवडतो? योजनेने निवडतो. यस, जोपर्यंत देव आकर्षित नाही, कुणी आकर्षला जात नाही. आणि मग जर प्रभूने आकर्षलं तर हे पित्या कशासाठी तुम्हाला आकर्षलं? योजना तर प्रगट कर. आपण आकर्षला तर गेलो, पण आपण समस्येच्या पुढे गेलोच नाही. नेहमी वेगवेगळ्या समस्या घेऊनच प्रभूच्या पुढे गेलो. आणि म्हणून देव म्हणतो का तुम्ही मला नाही शोधत, तुमची गरज मजमध्ये शोधता. समजत्या ठिकाणी आज चर्चेसला गर्दी आहे, आज क्रुसेड मीटिंग्सला गर्दी आहे, पण ते म्हणतो ती गर्दी पाहून मी खुश नाहीये. नवीन लोक आले मला आनंद वाटतो, पण जुन्यांचं काय? ते दरच क्रुसेड मीटिंगला इन्व्हॉल्व होतात आणि दरच क्रुसेडला काही ना काही मागतात, त्यांची विनंती बदलत नाही. समजतंय? प्रभूने गोष्ट दाखवली का प्रभू म्हणला काही दर आठवडी देवदूत नाचतात. देवदूत काय करतात? नाचतात. त्यांनी दाखवलं एंजल्स डान्स करतात. आणि दुसऱ्या ठिकाणी दाखवलं सैतान लोक पण काय करतात? डान्स करतात. मग प्रभू म्हणले हे डान्स करतात हे कशासाठी? ते म्हणले यासाठी, या विश्वासाने ते नाचतात की येणाऱ्या आठवड्यात गर्दी भरपूरशी चर्चला येईल आणि जे प्रभूची इच्छा आणि देवाचं अंतःकरण जाणण्याचा प्रयत्न करतील. म्हणून ते विश्वासाने डान्स करतात. विश्वासाने डान्स करतात की अनेक आत्मे देवाच्या राज्यात येतील, अनेक आत्मे देवाच्या मार्गात चालतील, आणि म्हणून ते डान्स करतात. पण देवाला म्हणले सैतान का डान्स करतात? हे तर खिन्न झाले पाहिजे. ते म्हणला थांब थोड्या वेळाने सांगतो तुला. ते म्हणला की डान्स करतात आणि मग आठवडाभर मला विनंती येते. काय येते? विनंती येते. आणि मग आम्ही ते विनंती 1-2 दिवस पहिले चर्चच्या पहिले काय करतो? ओपन करतो. आणि मग जास्त विनंती ओपन करतो, मे बी शुक्रवारी किंवा शनिवारी, कारण रविवारी आपण हा दिवस ठरवला प्रार्थनेचा. आणि म्हणून प्रभूचे देवदूत शनिवारी किंवा फ्रायडेला ती विनंती ओपन करतात. आणि जसं विनंती ओपन होती, एकही विनंतीत असं भेटत नाही का हे प्रभू येणाऱ्या रविवारी मी येईल, तुझं अंतःकरण काय आहे ते मला प्रगट कर. प्रत्येक विनंतीत लिहिलेलं असतं, हे प्रभू कौटुंबिक समस्या आहे माझ्याशी बोल. हे प्रभू हे जीवनाला कंटाळलो, मला मारायचं, मला सांग मी काय करावं. हे प्रभू ही कोर्टची केस नील होत नाही, मला सांग मी काय करावं. ते म्हणतो एकही विनंती अशी येत नाही का एखादा तरी म्हणल का प्रभू तुझं अंतःकरण काय आहे, तुझी इच्छा काय आहे हे मला प्रगट कर. ते म्हणतो की प्रत्येक विनंती ही फक्त स्वतःसाठी आहे. आणि म्हणून ते सैतान लोक डान्स करतात यासाठी का ते हे म्हणतात की बघ हे तर तू आपले लेकरं म्हणतो ना, हे ख्रिस्ती म्हणतात, हे विश्वासाने म्हणतात, पण यांची विनंती काही बदलत नाही. यांना अजून प्रभू काय आहे हेच कळलेलं नाहीये. आणि म्हणून हे तुझ्यात असून पण हे तुझे नाही. समजतंय का? टफ गेला पॉइंट. येस,
परमेश्वर सेवकाला मेसेज देतो, काय देतो? संदेश देतो. पण संदेश असाच देत नाही, त्याच्या पहिले काय येतात त्याच्याकडे? विनंती येतात, आणि त्यानुसार तो संदेश पाठवतो. पण ते म्हणतो कधी असा तर संदेश मला देऊ द्या, माझा अंतःकरण माझ्या लोकांना मला प्रगट करू द्या. पण कशी तशी विनंती बी तर पाठवा. तुमचा त्रास काही, समस्या काही जात नाही, त्याच्या पलीकडे तुमची विनंती माझ्याकडे येत नाही. तुम्ही दर आठवडी हीच प्रार्थना करता, हे प्रभू या रविवारी मला सांगती बोल, माझं अंतःकरण खिन्न झालं, माझे मार्ग मोकळे कर. मग तू याच प्रकारची विनंती, याच्या पलीकडे माझ्याकडे विनंती येत नाही. तुम्ही जर नवीन असताना मला दुःख नसतं वाटलं, पण तुम्ही तर इतक्या वर्षापासून प्रभूमध्ये आहेत, तरी तुमच्या समस्या काही बंद होत नाही. समजतंय का? हाड चालला पॉइंट. मग पुन्हा काही लोकांचा पॉइंट येईल का प्रभूला फक्त रविवारची चिंता असते का? प्रभू म्हणतो लोकांनी मला रविवारचा परमेश्वर बनवलाय, लोकांनी मला रविवारचा परमेश्वर किंवा मीटिंगचा परमेश्वर बनवलाय. मी तर 24 तास अवेलेबल आहे, मी तर 7 दिवस अवेलेबल आहे, पण लोकांनी मला फक्त रविवारचा आणि मीटिंगचा परमेश्वर बनवला. आणि म्हणून जे प्रभूत आहे त्यांना बघून मला अजून खिन्न होतं, कारण ते रविवारची वाट बघतात, ते मीटिंगची वाट बघतात की प्रभू मी जाईल चर्चला, मला सांगती बोल. ते म्हणतो मी 24 आवर्स अवेलेबल आहे, पण तू मला शोधत नाही. मी काय आहे हेच तुला माहीत. तुला वाटतं मी फक्त संडेचा अवेलेबल आहे 2 तास. समजतंय का? नवीन व्यक्तीला माहित नाही का प्रभू 24 तास अवेलेबल आहे. म्हणून नवीन व्यक्ती जर एक विशेष दिवस प्रभूकडे येतो, काय हरकत नाही बाबा, त्याला माहित नाही. अरे पण जे प्रभूला ओळखतात तेही एका विशेष दिवसाची वाट बघतात की नाही प्रभू या आठवड्यात तुम्हाला सांगती बोललाच पाहिजे. ते म्हणतो जर तुम्हाला आता सांगतो तर मी लगेच नाही बोलणार का? तो विनंती पण पाठवतो, सांगून बी टाकतो का आता नाही बोलायचं, या आठवड्यात मला सांगते तुला बोलायचं. समजतंय का? मी प्रभूला विनंती सांगू, प्रभू हे त्रास आहेत, प्रभू हे समस्या आहेत, मी खूप त्रासामध्ये, पण तुला या आठवडी मला सांगते बोलायचंच आहे. ते म्हणतो अरे आताच मला बोलायचं होतं, पण तू काही मला बोलू देत नाही, कारण तू मला रविवारचा परमेश्वर बनवून टाकलं. समजतंय? आपण देवाच्या मागे चालत नाही, देवाचं अंतःकरण काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करत नाही. आपण फक्त स्वार्थ घेऊन प्रभूकडे येतो, आणि म्हणून ख्रिस्त काय आहे हेच अनेक लोकांना कळलेलं नाही. समजतंय? म्हणून ते म्हणतो की तुम्ही गर्दी पाहून खुश व्हा, पण मी त्यांची आत्मिक पातळी पाहून खुश होईल. काय कितपर्यंत मजकडे आलेत आणि किती स्वार्थ घेऊन आलेत. समजतंय? मग प्रभूला म्हणलो युथ भरपूर तरुण तरुणी पण देवा तुझ्या राज्यात येत आहेत. ते म्हणला का तू इम्प्रेस होत असशील, मलाही आनंद वाटतो, पण सगळ्यांकडे बघून तो आनंद मला होत नाही. कारण जे तरुण तरुणी आज खरेच प्रभूकडे येतात आणि असं वाटतंय का सगळे जसं बायबल सांगतं का येणाऱ्या दिवसात तरुणांवर माझा आत्मा येईल आणि ते आत्म्यात चालतील. यस ते वचन आहे, पण सगळेच आत्म्यात चालत नाही. काही लोकांनी या वचनाचा आडोसा घेऊन देहाची इच्छा पूर्ण करत आहे. कशा प्रकारे? समजा बाहेर आपल्याला फ्रीडम नाही, तरुण मुला मुलींना घराकडून बाहेर फ्रीडम भेटत नाही, बाहेर जाण्याची बोलण्याची मोकळीकता नाही. मोकळीकता कसली आहे? प्रार्थनेची. मोकळीकता कसली आहे? चर्चला जाण्याची. याची मोकळीकता आम्हाला आहे. आणि म्हणून अनेक तरुण तरुणी नाव प्रभूचं आणि इच्छा कोणाची पूर्ण करतात? स्वतःची, देहाची. इथं मोकळीकता आहे, इथं बोलता येतं, इथं फ्रीली वागता येतं. बाहेर अलाउड करणार नाही, बाहेर कोणावर बोलू देणार नाही. पण या ठिकाणी व्यक्तिगत स्वार्थ अनेक तरुण भाऊ आणि बहीण साधत आहे. आणि म्हणून देवाला ही गोष्ट पाहून अधिक खिन्नता वाटते का माझ्याच नावाखाली तुम्ही तुमची देहिक इच्छा पूर्ण करत आहे. आणि म्हणून अनेक तरुण भाऊ बहिणींनी देवाचं नाव घेऊन स्वतःची इच्छा पूर्ण करत आहे. आणि म्हणून देव म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी येत नाही, तुम्ही स्वतःचा स्वार्थ पूर्ण करावा म्हणून माझ्या मंदिरात येत आहात. आणि म्हणून अनेक तरुण भाऊ बहीणकडे पाहून परमेश्वर खुश नाही. समजतंय का? तो म्हणतो लोक इम्प्रेस होतील, मी इम्प्रेस होणार नाही. तुझ्या अंतःकरणात काय आहे, तुझं अंतःकरण मला चांगल्या प्रकारे माहित आहे. समजतंय? नेक्स्ट पॉइंट सांगतो. 2 पॉइंट मी कव्हर केले. कोणकोणते? मीटिंग्स बद्दल, चर्चेस बद्दल, यंग जे भाऊ बहीण आहेत त्यांच्याबद्दल. का देवाची इच्छा की त्यांनी यावं, पण स्वार्थ घेऊन प्रभूकडे येऊ नये, पण देवाला शोधावं, देवाचं अंतःकरण काय आहे हे पाहावं, जेणेकरून एकदा का त्यांना प्रभू कळाला
जे प्रभू वचन बोललाय का माझा आत्मा त्यांच्यावर येईल आणि ते पराक्रम करतील, ते म्हणतो का ते वचन त्यांच्यात पूर्ण होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? जसं बायबलचं वचन आहे का तरुण आणि तरुणींवर माझा आत्मा येईल. मग प्रत्येक तरुण तरुणीवर तो आलाच पाहिजे. तो काय येत नाही कारण आपण त्याला जागा देतच नाही. ते म्हणतो की तू मस्तसाठी आला तरच मी तुझ्यावर येईल ना, आणि तरच मी माझं कार्य तुझ्यातून पुढे नेईल. पण तू मस्तसाठी येत नाही. तू स्वतःची देहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी येतो आणि तुला याची लाज वाटत नाही का तू माझाच प्लॅटफॉर्म घेतलाय. कोणाचा? प्रभूचा. समजतंय का? म्हणून आम्हाला खूप जपलं पाहिजे का देवाने जे माध्यम दिले त्याच्या गौरवासाठी आहे, त्याच्या देहाची इच्छा पूर्ण होता कामा नाही. हाड गेला का पॉइंट? समजतोय? प्रभू म्हटलं इथपर्यंतच मर्यादित नाहीये. म्हणलं प्रभू अर्पण, ते म्हणतो तुला असं वाटतं की अर्पण खूप येतंय, पण कोणतंच अर्पण माझ्या गौरवासाठी येत नाही. थोडकं असं काही अर्पण असेल जे माझ्या गौरवासाठी येतं. म्हणलं प्रभू कसं? तो म्हणला की अनेक लोक सोनंही टाकतात, पण त्या सोन्यामागची स्टोरी काय ती पण तुला सांगतो. म्हणलं काय? तर प्रभू म्हणतो की अनेक लोकांकडे मे बी अर्धा तोळा असेल किंवा प्रॉपर हार नसेल, मग त्यांना असं वाटतं कोणतरी तिथं साक्षी सांगितली असती दारान अर्पणाच्या पहिले, माझ्याकडे 1 तोळ्याची अंगठी होती किंवा अर्धा तोळ्याची अंगठी होती आणि मग मला असं वाटलं की देवाच्या गौरवासाठी द्यावं आणि मी प्रभूच्या गौरवासाठी दिलं आणि प्रभूने 1 आठवड्यात मला 2 अंगठ्या दिल्या 1 तोळ्याच्या. मग त्याला वाटतं की चला प्रभू 1चं 2 करतो, अर्ध्याचे 2 तोळे करतो. मग तुटलेला हार आहे, असाही काही उपयोगाचा नाहीये. 4 मणी 5 मणी काय कामाचे, देऊन टाकू प्रभूच्या गौरवासाठी. हे प्रभू चांगला हार दे. म्हणून तो दिलं तर खरं, पण माझ्या गौरवासाठी दिलेलं नाही. समजतंय का? प्रभूच्या गौरवासाठी कुठे येते? स्वतःची इच्छा पूर्ण करावी म्हणून ते अर्पण आहे. अनेक लोक 5-5 हजार रुपये 10-10 हजार रुपये टाकतात. ते म्हणतो त्याच्याही मागची स्टोरी ऐक. अनेकदा ऑफरिंग टाकायच्या टायमाला संदेश असतो. लोक सांगतात माझ्याकडे काहीच नव्हतं, मला खूप मोठी गोष्ट करायची होती, माझ्याकडे फक्त 5,000 रुपये होते. आणि मग मी म्हटलं की प्रभू मी काय करावं, मला 1,00,000 रुपयाची गरज आहे, मला 50,000 रुपयाची गरज आहे, या 5,000 रुपयात मी काहीच करू शकत नाही. आणि देवाच्या आत्म्याला प्रेरणा दिली की तू टाक, मी डबल डील. मी 5 टाकले, मला 50 भेटले. मग ती साक्ष तो ऐकतो. मग त्यालाही काहीतरी गरज असते आणि प्रभू त्याला वाटतं का प्रभू त्याचं डबल केलं, माझी गरज थोडीशी जास्त आहे. आणि प्रभू मी स्वार्थी नाहीये, मी तुझ्याही राज्यासाठी भरपूर काही देणार आहे, पण तू पहिले मला दे, मग मी तुला देतो. आणि मग अनेक लोक 5,000 10,000 रुपये ऑफरिंग टाकतात, पण देवाच्या गौरवासाठी टाकत नाही, तर त्यांना 1,00,000ची किंवा 2,00,000ची गरज असती, डबल प्रभूने द्यावं म्हणून ते लोक टाकतात. समजतंय? कुणी 100 टाकतं, कुणी 10 टाकतं, कुणी 20 टाकतं. ते म्हणतो त्याच्याही मागचं रिझन आहे. कोणाला असं वाटतं का ख्रिस्ती लोकांमध्ये ही प्रथा असती का मंदिरात गेल्यावर काही ना काही टाकावं लागतं आणि प्रथा म्हणून यांनी टाकलंय म्हणून हेही अर्पण माझ्या उपयोगाचं नाही. आणि काही लोकांना भाग पडतं. म्हणजे काय, दान अर्पण घेणारे ओळखीचे असतात आणि मग आला हात तसं धरून बसला तर चांगलंही वाटत नाही, मग काही ना काहीतरी आपण टाकलं पाहिजे म्हणून हे टाकतात. ते म्हणतो एकही अर्पण असं दाखव का जे टाकताना म्हणतात का प्रभू धन्यवाद तू मला दिलं आणि मी तुझ्या गौरवासाठी टाकतो. प्रभू आज कुणीच निस्वार्थपणे टाकत नाही, बिझनेस करतात माझ्याबरोबर अर्पण टाकून, हे टाकतो मला ते दे. समजतंय का? जसं प्रभू म्हणतो का तुम्ही माझ्यासाठी येत नाही, मग खायला भेटतं म्हणून येता. हे दान अर्पण जे तुला वाटतं भरपूर येतंय, माझ्या गौरवासाठी कुणी टाकत नाही. सगळ्यांना डबल पाहिजे, सगळ्यांची काही ना काही मागणी आहे. प्लेन अर्पण येतच नाही फक्त अशी रिसिट लावून का धन्यवाद प्रभू तुझ्या गौरवासाठी घे. प्रत्येक अर्पणामागं मोठी लिस्ट येते. म्हणून देव म्हणतो का ते अर्पण मला मान्य नाही. समजतंय का? आपण व्यवहार करतो देवासंगती, बिझनेस करतो. देवाने आपल्यावर प्रेम केलं पण आपण काय करतोय? बिझनेस करतो. म्हणून देव म्हणतो का काहीच बदललेलं नाही. पूर्वी जे होतं आजही तेच चालू आहे. तुम्ही बिझनेस करून टाकला प्रत्येक गोष्टीचा. म्हणून देवाला असे लोक पाहिजेत का जे फक्त म्हणतील का प्रभू तुझ्या गौरवासाठी घे. पुन्हा सांगल का तुम्हाला या पृथ्वीत काही पाहिजे असेल ना त्यासाठी काहीच फिरू नका. एकच अर्पण सर्वदासाठी केलेलं आहे आणि ते अर्पण ख्रिस्त आहे. समजतंय का ठिकाणी? ह्या पृथ्वीत जर काही पाहिजे असेल अजून काही द्यायची गरज नाही. या पृथ्वीत पाहिजे असेल अर्पण दिलंय ख्रिस्त आणि त्याच्यात तुम्हाला मागायचं आणि स्वीकारायचं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिली जाईल.
समजतंय का? जर 5 दिले तर 50 भेटतात. एखाद्याला 50 पाहिजे आणि त्याच्याकडे 5 नाहीये तर मग प्रभू त्याला देणार नाही का? समजतंय का? एखाद्याला किती पाहिजेत? 50. 50 किती लावा लागतात? 5. कारण काय साक्ष ऐकली होती? 5चे किती दिले? 50. मग समजा 1 लाख पाहिजे, मग किती द्यावं लागतील? 10,000. 1 लाखला किती? 10,000. मग समजा 10,000 नाहीये तर प्रभू 1 लाख देणार नाही का? समजतंय का? बायबल सांगतं का तो कृपेचा परमेश्वर आहे. म्हणजे तुम्ही काही न देता तुम्हाला काय मिळतं याला कृपा मानता. पण तुम्ही काही तर लावता मग तुम्हाला मिळतं, मग हे मार्केटमधली स्कीम आहे. समजतंय का? मार्केटमध्ये स्कीम असती, एवढं लावायचं बदल्यात तुम्हाला काहीतरी भेटतं. मग जर प्रभूकडे काही लावावं लागतं तर मग ही कृपा कुठं झाली? मी काहीतरी दिलं म्हणून मला भेटलं, ही कृपा नाही. आणि या प्रकारे आपण देवाचं अर्पण व्यर्थ करतो. पण ते म्हणतो असे लोक मला पाहिजेत का जे माझ्या गौरवासाठी देतील आणि म्हणतील का प्रभू तुझं राज्य वाढावं म्हणून मी टाकत आहे. समजतंय? म्हणून अर्पण देताना नेहमी अशी प्रार्थना करा ते अर्पण घेऊन का प्रभू धन्यवाद तू दिलं प्रभू, आणि देवा तुझं राज्य वाढावं म्हणून मी हे टाकत आहे. मग 1 रुपया काय नाही असा ना, देवाला आवडल. कधी म्हणाल कोणतं स्वार्थ नाही अर्पणा माग, प्लेनली देतोय फक्त माझ्या गौरवासाठी. देवाला कोणती कमी आहे का? नाही. पण देवाला ते अंतकरण पाहिजे का स्वार्थीपणाने मजकडे येऊ नको. मी काय आहे ते समजण्याचा तू प्रयत्न कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येस, हे सर्व पॉइंट्स लॉर्ड रिव्हील करत होता. आणि याद्वारे तुम्हाला एकच सांगायचंय का परमेश्वराला आम्हाला तेच सांगायचं की तू चेक कर तुझं जीवन, का तू जे माझ्याकडे आला कशासाठी आला, तू जे मजकडे आला ते कशासाठी आला. नवीन आला होतास, चमत्कारासाठी आला होता, ठीक आहे, अनेक चमत्कार मी केले, तू मला ग्रहण केलं, पण त्याच्या पलीकडे मी काहीच नाही का? त्याच्या पलीकडे तू मला शोधण्याचा प्रयत्न करत नाही का? माझी इच्छा काय ते समजण्याचा प्रयत्न करत नाही का? म्हणून आम्हाला देवाची इच्छा, देवाचं अंतकरण, देवाचे मार्ग समजणं गरजेचं आहे आणि निस्वार्थपणे प्रभूकडे येणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिले चर्चबद्दल कव्हर केलं, मीटिंगबद्दल, युथ भाऊ बहिणीबद्दल, इव्हन अर्पणाबद्दल. आता लास्ट पॉइंट मिनिस्ट्रीबद्दल. कशाबद्दल? मिनिस्ट्रीबद्दल. हाही पॉइंट खूप गरजेचा आहे. कारण देव जसं म्हणतो का तुम्ही मस्तसाठी करत नाही, स्वतःसाठी करता. सेम मिनिस्ट्री कळते का सर्वांना? सेवा. ते म्हणतो का ज्यावेळेस तू काहीच नव्हता तू प्रार्थना करायचा का देवा माझा काय कर? उपयोग कर. आणि मग मी तुझा उपयोग करू लागलो, तुझा उपयोग करू लागलो, तुझी सेवा वाढू लागली. मग तू एक मिनिस्ट्री फॉर्म केली आणि तुझ्याद्वारे माझं कार्य वाढू लागलं. मला आनंद होऊ लागला की तुझं कार्य वाढू लागलं. कारण तू कोणाचं काम करतोय? देवाचं. समजतंय? पण त्याच ठिकाणी अजून एक भावाने प्रार्थना केली. इकडे अजून एक भावाने काय केली? प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? का देवा माझा पण तू काय कर? उपयोग कर. मग देव याची प्रार्थना नाही ऐकणार का? देव याला नाही ब्लेस करणार का? मग प्रभू याची पण मिनिस्ट्री काय करू लागतो? वाढू लागतो. पण जर याची मिनिस्ट्री वाढती याला ही गोष्ट आवडत नाही. हा म्हणतो का नाही काम झालं पाहिजे ते कोणाद्वारे झालं पाहिजे? माझ्याद्वारे. मग हा याच्या कामात कधी कधी अडखळे किंवा असं आपल्याला पाहायला मिळतं, नावं ठेवणं, निंदा करणं असं पाहायला मिळतं. सेवक वर्गांमध्ये पुष्कळ ठिकाणी नावं ठेवणं, निंदा करणं हा कन्सेप्ट चालू असतो. मी ज्यावेळेस विचारलं होतं की प्रभू मला सेवा करायची, प्रभूने मला कृपा दिली का मला तुझं काम करायचं, प्रभूने मला ब्लेस केलं, मला वाढवलं, यांनी पण तीच प्रार्थना केली. आता याचंही कार्य परमेश्वर वाढू लागला. पण याचं वाढू लागलं मला ते पटलं नाही. कारण माझी इच्छा आहे का काम व्हावं, पण कोणा थ्रू? माझ्या थ्रू. न कळत स्वार्थ आला का नाही आला? मग देवाला असं म्हणायचंय की तू जे आता करतो मस्ती करत नाही. तू जी मिनिस्ट्रीचा ब्रँड बनवला त्या ब्रँडसाठी तू काम करतो. समजतं का? अवघड गेलं? समजणं गरजेचं आहे. समजतंय? मिनिस्ट्री म्हणजे एक ब्रँड बनला जातो. ब्रँड म्हणजे कळतं ना, एखादं नाव, एखादी उपाधी दिली जाते आणि मग त्याची इच्छा असते की याच्याचद्वारे सगळं व्हावं. हे पटत नाही, हे जमत नाही. ते म्हणतो का तुला मीच निवडलं होतं, आता तू माझ्याच कार्याच्या विरुद्ध येतो. तुझी इच्छा का काम व्हावं पण माझ्याच अंडर झालं पाहिजे. मग मला सांग तू मस्ती करतो का स्वतःसाठी करतो? समजतंय का?
अनेक मिनिस्ट्री देवाच्या गौरवासाठी चालू झाल्या होत्या, पण न कळत देव बाजूला राहिला आणि ते फक्त स्वतःसाठी काम करतात. समजतंय का? मिनिस्ट्री कोणाच्या कृपेने चालू झाली होती? देवाच्या. देवा तुझं कार्य वाढलं पाहिजे म्हणून काम सुरू झालं होतं, पण आता देवाचं कार्य नाही, माझं नाव किंवा माझी प्रसिद्धी वाढली पाहिजे म्हणून काम चालू आहे. काम देवाचंच आहे, पण प्रसिद्ध कोण झालं पाहिजे? मी. काम कोणा थ्रू वाढलं पाहिजे? मी. ते म्हणतो न कळत तुझ्या स्वार्थ शिरलेला आहे. आणि हा स्पिरिट सध्या मिनिस्ट्रीमध्ये जोरदाररित्या काम करत आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो प्रगटीकरणामध्ये का तू पुष्कळ केलं पण तुझ्या विरुद्ध काही तर आहे. आणि म्हणून सेवकाईमध्ये आम्हाला विशेष करून जपायचंय या शस्त्रापासून. कोणता? हेवा. खूप डेंजर स्पिरिट आहे हा. याच्याद्वारे सैतान मिनिस्ट्री पाडण्याचा प्रयत्न करेल. आपण त्याचं काम करतोय. तू बापाचंच काम करतो का? जर हा खरंच बापाचं काम करतो तर हा वाढल, आणि जर हा बापातून नाहीये तर हा नष्ट होऊन जाईल. समजतंय का? ज्या शिष्यांना पकडलं, येशू ख्रिस्त नव्हता, यहुदी लोकांनी त्यांना पकडलं, धर्मपंथी लोकांनी मारू लागले. त्यांच्यामधला एक म्हणला मारू नका यांना. तो म्हणला का? तो म्हणला जर हे खरंच देवातून असतील ना हे वाढतील. ते प्रभूमध्ये नव्हते बरं का, ते फक्त नियमशास्त्र फॉलो करणार होते. पण त्या व्यक्तीने काय स्टेटमेंट वापरलं? जर हे प्रभूत नसतील ते यांची दानाधीन होतील, पण जर हे देवात असतील तर त्यांच्यावरचं पनिशमेंट तुम्हावर येईल, म्हणून यांना हात लावू नका. जर हे देवातून असतील ते वाढतील, पण हे देवातून नसतील तर हे दानाधीन होतील. कारण येशू पूर्वी पुष्कळ लोक उठले म्हणले मी मसीह आहे, पण ते थोडे दिवस टिकले नंतर गायब झाले. सेम वे जर सेवा वाढती तर मला म्हणलं पाहिजे की धन्यवाद बाप्पा तुझं काम वाढतंय. कारण जितकं काम तुझं वाढल तितकं तुझा येण्याचा टाइम लवकर जवळ येईल. समजतंय का? ते म्हणतो मार्ग तयार कर. 2 मार्ग तयार करायचे, एक तर लोकांचा आणि दुसरा देवाचा. एक तर लोकांचा आणि दुसरा देवाचा. का लोकांचा मार्ग तयार करायचा की ते प्रभूकडे यावेत, आणि प्रभूचा मार्ग असा तयार करायचा का लोकांना प्रभू येशूबद्दल सांगायचं. म्हणजे एकदा का त्यांना कळालं, प्रभू म्हणाल का पृथ्वीवर येणं आता उत्तम आहे, कारण 90% 100% आत्मे वाचणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून सेवकाईमध्ये जर तुम्ही आहात तर हेव्यापासून वाचा. आणि तुम्ही जे सेवा सुरू केली होती तुमचा उद्देश आठवा का देवा तुझं कार्य, तुझा गौरव मला करायचा. मग तो गौरव कुणाद्वारे येऊ प्रभू? मला तुझा गौरव करायचा आहे. न कळत माझ्यात हेवा शिरू नये. सेवा तुझीच करतो, शेवटपर्यंत सेवा तुझीच राहिली पाहिजे. ब्रँड माझ्यामध्ये हवी होऊ देऊ नको. जे मिनिस्ट्री करतायत त्यांच्यासाठी विशेष आहे, आणि तुम्ही फ्युचरमध्ये मिनिस्ट्री करताल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा का ब्रँड आलं, एकदा का नाव आलं, ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न होऊ लागते. मी पण ॲटोमॅटिक येऊ लागतो, आणि असं वाटतं का माझीच सत्ता आणि माझाच कंट्रोल प्रत्येक गोष्टीवर पाहिजे, दुसरं सहन होत नाही. आणि ज्या दिवशी येऊ लागतं गडबड, मिनिस्ट्रीसाठी धोका आहे. आणि मग वाचनाचा रेफरन्स घेऊन आपण लपू शकत नाही का जो आत्मे जिंकतो तो हुशार आहे. नाही, आत्मे जिंकतो तो हुशार आहे, पण हेवा करणारा हुशार नाही. समजतंय? ओके. मग आपण जे 5-6 पॉईंट्स पाहिले, या पॉईंट्सद्वारे मी भरपूर पॉईंट्स घेऊ शकतो, पण टाईम पुरणार नाही. मेन पॉईंट्स मी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला का तुम्ही हे पॉईंट चेक करा का तुम्ही आज प्रभूच्या मंदिरात प्रभूच्या पायापाशी येता, प्रभूच्या पायापाशी बसता, चर्चला जाता, प्रभूचं काम करता. कशासाठी करता? देवाचा गौरव व्हावा यासाठी करता का अजूनही काहीतरी स्वार्थ आहे? कारण जर एक ख्रिस्ती किंवा विश्वासाची स्टोरी पाहिली आपण लहानपणापासून, का जास्त लहान असतो त्याला म्हणण्यात येतं की जे काही पाहिजे असेल कोणाकडे मागायचं? दे बाप्पा, हे दे बाप्पा मला हे दे. मग ती प्रार्थना त्याच्या डोक्यात फिट होती. लहान असताना खाऊसाठी मागतो का प्रभू मला भरपूर पैसे दे, भरपूर खाऊ येईल. मोठा होतो मग म्हणतो प्रभू 10वी खूप टफ आहे, मला कृपा दे का मी चांगल्या मार्काने पास व्हावं. मग 10वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत हीच प्रार्थना चालते. मग जसं ग्रॅज्युएशन नंतर घरचे लोक थोडे ओरडायला लागतात, काम कर काम कर. मग प्रार्थनेचा अजेंडा बदलू लागतो की प्रभू नोकरी दे नोकरी दे नोकरी दे. मग नोकरीसाठी प्रेयर. मग नोकरी लागली, मग मॅरेज, प्रभू लग्न होऊ दे लग्न होऊ दे लग्न होऊ दे. मग लग्न, मग घर सेटल असेल तर ठीक, नाही तर घरातले वाद आहेत त्यासाठी प्रेयर. मग ती प्रेयर संपली का प्रभू फॅमिली सेटल झाली, आता घर तरी पाहिजे एक चांगलं, गाडी तरी पाहिजे. मग गाडीसाठी घरासाठी प्रेयर. मग थोडंसं ओके चालतं,
मुलं कंट्रोलमध्ये राहिले तर ठीक, संताप आला का मग त्यांसाठी प्रेयर, का प्रभू यांना सुधार, यांना बदल, मग त्यांच्या लग्नांसाठी प्रेयर. ते म्हणतो का लहानपणापासून म्हातारा होऊसपर्यंत तुझी विनंती काही बदलत नाही. तुला लहानपणी शिकवलं होतं का प्रभूला म्हणायचं का देव बाप्पा मला मदत कर, प्रभूकडे जाऊसपर्यंत तुझं काही म्हणणं बदललं नाही. तू एकच म्हणतो का देव बाप्पा मला मदत कर. ते म्हणतो एकदा का मी आलो, तुला मदत मागायची गरज पडणार नाही, तू इतरांना मदत करशील. पण मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचं पाणी आहे, ही भाकर खाऊन तर बघ, हे पाणी पिऊन तर बघ, तुला कधी भूक लागणार नाही, कारण तू इतरांची भूक भागवणारा बनशील. समजतं या ठिकाणी. या वचनातून प्रभूला आम्हाला हेच सांगायचं होतं. माझं हृदय खिन्न झाले पाहून का कुणीच मस्साठी नाहीये. मोजके लोक असतील जे खरंच प्रभूसाठी काहीतरी करतात, पण प्रत्येकात काही ना काही स्वार्थ लपलेला आहे. पण ते म्हणतो का तुमच्या स्वार्थपणे मला पाहण्याचा प्रयत्न करू नका, तर मी जे आहे ते स्वरूप मी या वचनात प्रगट केलंय, त्या वचनाप्रमाणे मला पाहण्याचा प्रयत्न करा. समजतंय का? कर्जबाजारी ना, मग त्याला नेहमी इश्यू असा दिसतो का तो बॅगेत पैसे घेऊन येतोय. आजारी असेल त्याला नेहमी इश्यू डॉक्टरच दिसतो. ते म्हणतो की तू तुझ्या मर्यादेप्रमाणेच मला बघतो, तुझ्या गरजेप्रमाणे, पण तिथपर्यंत मी मर्यादित नाही. मी जो आहे तो मी आहे, त्याप्रमाणे मला पाहण्याचा प्रयत्न कर. तुझ्या गरजेनुसार पाहशील ना, एखाद्याला डॉक्टर दिसल, एखाद्याला फायनान्सर दिसल, एखाद्याला कोर्ट केस सॉल्व्ह करणारा दिसल, एखाद्याला सेटलमेंट करणारा दिसल, पण वचनातून पाहिलं तर तुम्हाला कळलं का तो तारणारा आहे. समजतंय? आणि लोक म्हणतात की प्रभूने मला दर्शन दिलं, तुझं दर्शन बी तुझ्या गरजेनुसार रिस्ट्रिक्टेड दिसलं प्रभूचं. समजतंय का? ज्या प्रकारे तुझा त्रास तेवढ्यापर्यंतच तुला दर्शन दिलं का ही समस्या प्रभू तुझी सोडू, त्याच्या पलीकडे तुला प्रभू दिसत का नाही? कारण तुझ्या गरजेच्या पलीकडे तू त्याला पाहत पण नाही. प्रभू काय आहे त्याचं स्वरूप या वाचनात किती सुंदररित्या लिहिलंय. आणि म्हणून देव काय आहे, त्याच्यात आम्ही कोण आहोत, यासाठी हे वचन शिकलं आणि समजलं पाहिजे. एकदा का वचन कळालं तुम्हाला सर्व कळलं. जसं मी सांगितलं की आयुष्यभर पेशंटने राहायचं, प्रभूला आपल्याला डॉक्टर करायचंय. एकदा का तुम्ही डॉक्टर झाले, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं समाधान तुम्ही करणारच करणार, पण तुम्ही इतरांची केस तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण डॉक्टर व्हायला कोणी तयार नाही. आज त्रास आला का थेट जो नेक्स्ट त्रास येईल त्या त्रासाला येऊन प्रभूला भेटायचं. म्हणून आपल्या जीवनात अनेकदा त्रास येतात आणि म्हणून सैतान लोक डान्स करतात. की आम्ही या गर्दीला घाबरत नाही, कारण याच्यावर बोटावर मोजणारे इतके लोकच देवाच्या मागं चाललेले आहेत. समजतंय का? पण आपल्याला देवाचं हृदय या वाचनाद्वारे आनंदी करायचं का प्रभू तुझी इच्छा काय आहे ही आम्हाला कळाली. का प्रगटीकरण 3 अध्याय तो म्हणतो का तुला नाव आहे का तू जिवंत आहे पण तू मेलेला आहे. तुला नाव आहे का तू जिवंत आहे पण तू मेलेला आहे, असं प्रगटीकरणात लिहिलंय. ते वचन आपल्याबद्दल खरं होऊ नये म्हणून परमेश्वर आम्हाला पूर्वीच ताकीद देतोय का तू फक्त जिवंत आहे, लवकर आपल्या उरलेल्या गोष्टी करायला सुरुवात कर. फक्त गरजेपुरतं येऊ नको, तर माझे मार्ग आपणव, म्हणजे तुला कळल आणि तुझ्यात माझा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. मी फक्त 4-5 पॉईंट घेतले. मी पुन्हा सांगतो की पुष्कळ काही बोलू शकतो या गोष्टीवर आपण. प्रत्येक गोष्टीत अनेक लोकांचा स्वार्थ आहे. कुणी चर्चमध्ये एक प्रतिष्ठा असतं म्हणून येतं, कुणी चर्चमध्ये आपलं काहीतरी काम काढायचं असतं म्हणून येतं, 4 लोकांनी ओळखावं, 4 लोकांनी आपल्याला मान द्यावं म्हणूनही येतं. प्रत्येक लपलेला स्वार्थ त्या ठिकाणी आहे. तुम्ही चेक करा, तुम्हाला लगेच गोष्टी समोर दिसतील. पण देवाला ते सेल्फिशनेस आपल्यात नकोय. प्रभू ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येऊ, प्रभू असं नाही म्हणला पाहिजे का मस्साठी येत नाही, तुझ्या गरजेसाठी येतो. समजतंय का? ज्या वेळेस ते लोक प्रभूकडे आले, प्रभूने काय शब्द वापरले? तुम्ही मस्साठी चमत्कार यासाठी आलेले नाहीये, तुम्ही कशासाठी आले? पोट भरण्यासाठी. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही प्रार्थनेला वाचताल, तुम्ही चर्चला याल, माझ्या मुखातून तुम्हासाठी हे उद्गार निघू नयेत. समजतंय का? मग चेक करा आपलं जीवन का प्रभू मी तुझ्यात आहे, पण मी काय स्थितीमध्ये आहे? का फक्त मागण्यातच जीवन मी घालवलं, का मला तुझ्या मार्गावर चालायचं? म्हणून प्रार्थना करा,
परमेश्वर तुम्हाला मार्ग प्रगट करेल आणि तुमच्यात प्रभूचा गौरव होईल. प्रेज द लॉर्ड. उभा राहूया, प्रार्थना करूया आपण. तुझे आभार मानतो देवा, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. का देवा तू म्हणतो का अनेक लोक आज माझ्याकडे आहेत, पण ज्या प्रकारे ते आत्म्यात चालले पाहिजे त्या प्रकारे ते आत्म्यात चालत नाही. कुठं ना कुठं लपलेला स्वार्थ त्यांच्यामध्ये आहे. तुम्ही नवीन असता तर मला खेद किंवा दुःख वाटलं नसतं, पण तुम्ही इतक्या वर्षापासून मला ग्रहण केलं, पण अजूनही तुमची विनंती बदलत नाही. तुमची विनंती बदलायला हवी. माझे मार्ग काय आहे ते शिकणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून पित्या परमेश्वरी प्रार्थना करतोय प्रत्येकांसाठी. प्रभू प्रत्येकाचा ताबा घे माझ्या परमेश्वरा. या प्रत्येकांना सत्य कळू दे प्रभू. ज्यावेळेस हे तुझ्या सहभागितेमध्ये जातील प्रभू परमेश्वरा, यांच्याकडून अशी विनंती निघू दे प्रभू का देवा तुझं अंतःकरण काय आहे ते आम्हाला समजायचं आहे. तुझी इच्छा काय आहे त्या इच्छेत आम्हाला चालायचं आहे. आमच्या जीवनात तुझा गौरव पूर्ण करायचा आहे माझ्या परमेश्वरा. कारण तेव्हा आम्हाला काय पाहिजे आहे हे तुला ऑलरेडी माहित आहे. आणि तू स्पष्टपणे म्हणतो का तू काळजी करू नको, तर तू माझं राज्य शोध. येस प्रभू. तू माझं नीतिमत्व शोध. येस अबा फादर. म्हणजे तुला सर्व काही मिळेल. येस आमेन. हे प्रभू, येस लॉर्ड. आम्ही प्रार्थना करतो का जे अजूनही लोकांचं मन जड अंतःकरणाचं आहे, येशूच्या नावात ते यवासनाद्वारे मोकळं करतो. अबा फादर. ज्या लोकांना अजूनही त्यांचं ख्रिस्तीपण विश्वासार्हपण कळलं नाही त्यांना कळू दे प्रभू. का त्यांना तू निवडलं, का त्यांना जगापासून तू वेगळं केलं प्रभू परमेश्वरा. का फक्त आपल्या कुटुंबात बसून आणि म्हणावं का नाही आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासार्ह आहोत, यासाठी प्रभूने आम्हाला निवडलेलं नाहीये. तर ते म्हणतो तू जगाचा प्रकाश आहे, तू पृथ्वीवरील मीठ आहे. येस लॉर्ड. तुला माझ्या योजने देखत मी निवडलेला आहे. येस आमेन. तुझ्यात अजूनही माझी योजना पूर्ण झालेली नाही. स्वतःला कम्फर्ट झोन मधून बाहेर काढ आणि माझ्या गोष्टी पूर्ण कर. येस, अनेक लोक आहेत ज्यांनी प्रभूचा चमत्कार तर घेतला, पण देवाची इच्छा काय ऐकण्याचा प्रयत्न नाही केला. आणि ते म्हणतो का माझं काम तुझ्यात पूर्ण झालेलं नाहीये. माझ्या मुली, माझा यायचा वेळ खूप जवळ आहे आणि माझी इच्छा आहे का माझे काम तुझ्यात पूर्ण झालेली व्हावी. म्हणून उठ आणि प्रार्थना कर. देवाला म्हण का प्रभू माझी विनंती आता मी साईडला ठेवतो प्रभू, पण एकच विनंती मी करणार का तुझं अंतःकरण काय आहे ते मी समजून घेणार. तुझे मार्ग काय आहेत ते मी समजून घेणार परमेश्वरा. कारण बायबल सांगतं एकदा का ती भाकर मी खाल्ली मला पुन्हा भूक लागणार नाही, मला पुन्हा तहान लागणार नाही. तर मी इतरांची भूक भागवल, मी इतरांची तहान भागवल माझ्या परमेश्वरा. म्हणून पित्या परमेश्वर मी प्रार्थना करतो का प्रत्येकाने हे आत्मिक भाकर खाण्याची कृपा दे, हे आत्मिक पाणी वचन पिण्याची कृपा दे प्रभू. आणि प्रत्येकात तुझा गौरव हो दे. थँक्यू लॉर्ड, तू ब्लेस केलं प्रभू. या प्रत्येकाचा या क्षणापासून तुझ्याकडे येण्याचा उद्देश तू बदलला, तुला धन्यवाद देतो. आतापासून हे स्वार्थ हेतून तुझ्याकडे येणार नाही प्रभू. एकच हेतून येऊ दे. ओ मला अभिषेक पाहिजे, ओ मला अजून सामर्थ्य पाहिजे, ओ मला वाचनाचं ज्ञान पाहिजे, ओ मला प्रार्थनेसाठी शब्द पाहिजे, ओ मी ज्या लोकांमध्ये उभं राहील माहिती कार्य पाहिजे. प्रभू ही प्रार्थनेच्या मुखात असू दे पित्या, आणि यांच्यात तुझा गौरव हो दे. आणि जसे तुझ्याकडे येतील तू म्हणू दे की स्वार्थासाठी नाही माझ्या गौरवासाठी येणारे लोक. थँक्यू लॉर्ड, तुमची प्रार्थना ऐक. धन्यवाद. सर्वांवर आशीर्वाद स्वीकार आणि या वाचनात त्यांच्याशी तू बोलला तुला धन्यवाद देतो. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. पण बसूया, अर्पण घेऊया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की परमेश्वर आम्हाला संधी देतो का वचनाद्वारे त्याचा गौरव करावं. जर या वचनाद्वारे या संदेशद्वारे तुमच्या जीवनात परमेश्वर कार्य करत आहे, ब्लेसिंग्स तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला भेटत आहे, तर तुम्ही नक्कीच देवाचा गौरव करू शकता. आणि जर तुमची इच्छा असेल का तुमच्या साक्षीद्वारे प्रभूचं गौरव करावं, प्लीज आम्हाला तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या साक्षीद्वारे आपण देवाचा गौरव करूया. प्रेज द लॉर्ड.